किती दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे किंवा किती कसं काय? किती दिवसात अपेक्षा म्हणजे 30 वर्षात काम झालं नाही. गेले 30 वर्ष झाले एस टी महामंडळाकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. 6 महिन्यापूर्वी एक महिला या एस टी स्टँडवर खड्ड्यात पडून तिचा मृत्यू झाला आहे. आणि त्याच्यानंतर मी त्यावेळेला एस टी आगाराला भेट दिली आणि एस टी आगाराला भेट दिल्यानंतर एस टी महामंडळाकडे निधीची चणचण असल्यामुळं मी माझ्या आमदार फंडातून 40 लाख रुपये हे कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला पूर्ण परिसरातल्या आवारात 40 लाख रुपये आणि पाण्याच्या प्लॅन्टसाठी 5 लाख रुपये अशा 45 लाख रुपये हे मी माझ्या आमदार फंडातून मंजूर केले. आणि आज त्या कामाचा शुभारंभ सकाळी झालेला आहे. साधारणतः स्टील कॉन्क्रिटीकरणाचं काम आहे. त्याच्यामुळं एक चांगल्या दर्जाचं काम व्हावं म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग काम करते आणि कदाचित 20-22 दिवसाच्या आत हे काम पूर्ण झाले. जागा थोडी आपल्या महामंडळ एस टीच्या थोडं कमी आहे, पण त्याच्या आसपासचे काय अतिक्रमण आहे किंवा ते हटवण्या बाबतीत काय आपला निर्णय किंवा तसं काय विचार? एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन नेमकं काय अतिक्रमण झालंय हे त्यांनी सांगितल्यानंतर मग समजेल. महामंडळात मूळच्या एसट्या कमी आहेत किंवा नवीन एसट्या येणे किंवा तसं काय? नाही, नवीन एस टी महामंडळात येणार आणि येणाऱ्या कालखंडामध्ये एस टीची एक सुंदर अशी देखणी इमारत हे लवकरच आपल्या मोहची चालू होईल. ते माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब आणि माझी जवळजवळ या संदर्भामध्ये 2 वेळेला मिटिंग झालेली आहे. मी 10 कोटी रुपयाची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आणि ते मंजूर झालेले आहे. त्याची अंमलबजावणी थोड्या दिवसात करू. आणि एक चांगल्या दर्जाचं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरती ही मोहोळ शहर आहे. शहराला साजेस असं एस टी महामंडळाची इमारत आणि हा परिसर. अवकाळी भागामुळे आपल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याची नुकसान भरपाई कधी मिळेल किंवा त्या संदर्भात काही विचारविनिमय बैठक झाली? नाही, पूर परिस्थितीमध्ये या मतदारसंघातली 5 मंडळं ही मंजूर झालेली होती. उर्वरित 4 मंडळ ही मंजूर झाली नव्हती. त्या संदर्भामध्ये मी राज्य शासनाकडे माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार, माननीय अजितदादा पवार अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडे वारंवार मागणी करून विशेष खास बाब म्हणून 4 महामंडळं ही मी त्यावेळेला मंजूर केली होती. एकूण मोहोळ तालुक्यात 9 मंडळं होती आणि 9च्या 9 मंडळाला पहिले 5 मंडळाला पूरग्रस्त म्हणून आला आणि राहिलेल्या 4 मंडळाला अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर करून तोही निधी मंजूर केला आणि त्यांना सगळ्यांना निधी दिला. तो निधी वितरित करून आता जवळजवळ 4-4.5 महिन्याचा कालखंड लोटलेला आहे. तेवढ्यात ही आपत्काळ परिस्थिती आलेली आहे चक्रीवादळाची. आणि मी स्वतः त्या भागात भेट दिलेली आहे. दिवडीला भेट दिलेली आहे, तेलंगवाडीला भेट दिलेली आहे, पिंपरीला भेट दिली, पापरीला भेट दिलेली आहे. अनेक गावांना भेटी देऊन मी पाणी करून माझ्याबरोबर तहसीलदार होते, कृषी अधिकारी होते, सर्व अधिकाऱ्यांसमवेत पाणी भरून तशा पद्धतीचे पंचनामे करण्याचे आदेश त्यांना दिलेले आहेत. राहिला विषय की त्यांना नुकसान भरपाई. राज्य सरकारचा एक निकष असा आहे की एका तालुक्याला एकदा वर्षात तुम्हाला नुकसान भरपाई दिल्यानंतर दुसऱ्यांदा नुकसान भरपाई तुम्हाला देता येत नाही. त्या कचाट्यामध्ये ते फाईल आता अडकलेली आहे. तर मी मुंबईला गेल्यानंतर पुन्हा एकदा माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पाठीशी तगादा लावून त्याला कॅबिनेटमध्ये खास बाब म्हणून दुसऱ्यांदा मंजुरी घ्यावी लागेल आणि ती मंजुरी मिळाल्यानंतर नुकसान भरपाई आपल्या शेतकऱ्यांना मिळेल. आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर. मोहोळ शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा. आमच्याकडे सॅमसंग, ओप्पो, OnePlus, आयफोन, रिअलमी, विवो, मोटोरोला इत्यादी मल्टी ब्रँड मोबाईल उपलब्ध. त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज, चार्जर, साऊंड बार, पॉवर बँक, कार चार्जर उपलब्ध आहे. माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम, प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहोळ. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9921 58 77 99, त्याचबरोबर 9730 79 23 84.